अधिक मास महात्म्य. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरव्ये नमः. श्री सीतारामचंद्रोभ्य नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपाणी अक्षोध्वजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तो विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू एवो नियाम देवोनिया अभयवरू नि परपारु ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमिले नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदासम तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवटा सजावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नशे आपल्या अधीन ग्रंथारंभी लोभ धरुण वदेन मने तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथतारी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा बंधू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे समंत तयाचा असे हा मथितार्थ तो असो अवगता श्रोतीय श्लोक. एकदा मुनया सर्वे नैमिषारण्य मागता परब्रह्मतार हे तायेच हरिद्वार निवासीन. श्रवण एक अवसराचे संधी मिळून या ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी येथे झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महानुभव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्र ज समुदायसी पातले शशी समान शीतळता भानुसमान तेजाळता तयाची आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वा पावे हे ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालभ आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथा ते समग्र ऋषी मिळून सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करता अवकाश कदा नसे पै जरी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करता जाना अवकाश कदा नसे पै शक्ती विन सर्वथा न जानवे तीर्थपंथा द्रवे जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गता आयुषी प्राणी हा ऐसियासी कवन उपाय प्राणिया तैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकात अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियाशी मग पावेस रवरव नरकाशी यमयातनेशी अपार नाना प्रकार यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचने भोगिता जना उसंत जाना नसेची ऐशिया प्राणियाशी कैसेनी करावे परमार्थाशी तरी कृपा करून आमाशी काही उपाय सांगावे ऐशी समस्ताचे प्रश्नाक्षरम ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै. श्लोक सूत उवाच शृणोध्वभूमृषया सर्वे कथा पौराणिकी शुभां लक्ष्मी माधव संवाद शृण्वंता पापनाशनम. सूत वदे तेव्हा वदनमौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिता जाळी कमळ ज्या तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे. श्लोक. श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भक्तिमुक्ती प्रदायक कथयश्व प्रसादेन संशयो मो हृदि स्थितम्. मुनीश्वरा प्रवदन्ति कृष्ण द्वापायनाद्य आदंत नैवल्यभेत दंत चैवे प्रतिष्ठति यथा वंध्य गृहस्थस्य पति वंश विनाशिनी तथा दान विहीनंतु जंतो जन्म निरर्थक. हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्राचे पाळनाधीश सर्वत्राचे स्वामी तरी कृपाळुत्वे करुणी निवेदावी मज लागुने जे चराचर जीव प्राणी केवी तरती भावार्णवी तैशी पती विन रमणी न शोभे कदा दीन यामिनी तेवी आदत जालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैशे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्य अपार कवन असे स्वामी कवन दान कवन तप हे कृपा करून या अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा अकरुण बोलत शिवाच्या स्वामी तो दीन जनांचा केशवराज सत्यपै. श्लोक.
तथापि कथयन्ति ह देवज्ञा शास्त्रकोविदा मल्लिम्लुचेतुंस प्राप्ते क्रियां सर्वे परित्याज्येत युक्तायुक्तं यदा पूर्वाचार्य यथोचितं देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतादिकं क्षौरमौञ्जी विवाह च व्रतकाम्य पवाशिकं मल्लिम्लुचेशदात्यं च गृहश्चैव विशेषतः ऐका हो क्षीराब्धीतनये सुदुर्लभतो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायास असता अनायासे ते एकमनमनती तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती की स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्ण आश्रम जान पर्व काळ न घडे दान मग तीर्था भ्रमण कायशे शरीरी भरता व्याधी मग कैसे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुरधर्म संहिती द्रव्याविन सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलेपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयाशी न घडती जाण म्हणून अकाळ बोलिजे का आलिया पितृविध दिवस कांता जालिया अस्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्रज्ञेने ऐसे बोलती अथवा व्याधिग्रस्त जारे शरीर मग राहिला सहजची आचार तैसेच प्राशन करणे लागे नीर अन्न ही परी कर शये वरी इतुकिया दोषांच्या मळाशी संचय होताची समरशी तयाते म्हणती मूलमाशी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मासतिथी हे कवने अर्थे उणे होती तरी ऐशिया दोषांची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वरुषी जाण एक मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नामाभिधान मल मास जाण बोलिजे तारी ऐशिया दोषांचे क्षाळन होईल तेची ऐके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयंमीच जानवल्लभे जेवी त्रिगुण निर्सिल्यावरी वस्तू वरे साक्षात्कारी हे खून जाणावी चतुरी संत सेवा धरिजे तैसे 3 संवत्सर गेली आवरे मास ज्योतिर्मया नाम धरिती जानशी तया केशवराया म्हणून केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलिजे केश दोष ग्रासक जो मी तया मासाची महिमान ऐक्य भवनी सावधान मल मास प्राप्त झाली या जान मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपयन न आचार्य तीर्थाटन पर्याय तोही न घडे जान पैतरी ऐशियाशी काय की जे कवन पुण्य दोष क्षाळीजे तरी ऐके कमळजे जे सुगम भूमंडळी श्लोक संक्रांतो यदा मासां प्राप्तिं ते मानव प्रिये महोत्स्वस्त्वदा कार्य आत्मनोहित कांक्षिभी संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै तयाने एका आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी जे ऐकून याचे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार करुणी सांगिजे श्लोक लक्ष्मी उवाच यदि नाथ त्वया प्रोक्त्वा महमेव प्रदायकम् उद्यापनं च विधिवती तिहास समन्विताः हे नाथ कृपाळवा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरबाजे पूर्वी केशवा पुष्यजे मग बोलो आदरिले ते देवे परमहास्य केले म्हणे अद्यापि नाही केले अज्ञान पै तुझे ब्राह्मणोष्य मुख माशित ऐशी तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण मुख माझे निश्चिंत हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण म्हणशी कैसे सांगतो तू ते जाण ऐसे वेद त्रय ज्ञान प्रकाशे अनारिशे सर्वदा श्लोक विद्या विनय संपन्नो ब्राह्मणे गवी हस्तिने शुनी चैवच्या पावेच पंडिता समरदर्शिन हि लक्षणो जे मंडित स्नान संध्याशीळ सदायुक्त विद्या असोने अवर्जित ते प्रिय होत मज लागे स्वगृहीते जे पचते अन्न अग्निहोत्र स्त्रोत स्मार्त जान वेदांत रंगीचे ज्ञान ते प्रिय जान मज लागे वेदज्ञ आणि शास्त्रज्ञ संपन्न पंडित आणि विप्र जान याज्ञिक आज्ञायिक जान ते प्रिय मज लागे इतुके असुने अगर्वित बोळवता नाही किंचित समान इष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मज लागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेंचे केला असे साचार ऐकून यायचे उत्तर लक्ष्मी बोलती झाली ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंगता कवडी साठी विदेशी तरी ये विषयींचा संशय निरसावा जी संदेहो तव बोले ते माधवो ऐशे अभिप्रावोपयाचा कृत त्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले ती काळी
सूर्यकर्णी उद्धवे एकची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता ते तशी 33 कोटीची विधाता तोही होता जवळीके ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णांचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची श्रेय नेम अवधारी कृत युगा माझारी संध्या स्नान संध्यादी कर्मे मध्यानावरी ब्राह्मणे संपदावी बरवी परी मगाश्रमा बितरी पय्यावे परितयाची योगक्षेम चिंता रायाने करावी व्यवस्था न मागता पूर्वी ती पदार्था कार्य संगता संवादी संपादी ऐसा प्रथम युगी धर्म होता दुसरी याचा ऐका आता त्रेता युग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एक याम पर्यंत वरी नित्यनेम सारावा भुसुरी मग जावने राजद्वारी जोडल्या करी विनवावे तंब तया प्रभूने जाना पूर्वी जे ब्राह्मणाशी वासना द्वितीय युगींची ही रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार ऐके दयाचा निर्धार यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जाती न पाचारिता धन आशेसाठी बापुडी हिंडता ती देशोधणी येथे स्वधर्मा ते बापुडी अंतरेली अनायासे कैशी संध्या कैसे स्नान अवघे द्रव्याचेच ज्ञान म्हणून हिंडती रानुरान कर्मभोगी आपुलिया ऐशे चतुर्युगाचे विवंचन तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणांचा अन्याय कवन पाहे शोधून यंत्रे केला अवतार तो मीच जाणून ब्राह्मणस्य मुख म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोषी जान भुसुर जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भुसुर होतो माझाचा अवतार म्हणून अगोदर पूजा म्हणून जया वाटे पुनित व्हावे तेथे तेने हे सव्रत करावे बर्वे देव ब्राह्मण पूजावे ऐक बर्वे परी कैसे प्रातकाळी उठवनिया नित्यनेमादिका क्रिया सारुनिया स्नान विधी बर्विया मूर्ती पूजाव्या देवताचरणी उपरी सपत्निक ब्राह्मणा ते पाचार्य भावार्थी आसन देवनी तया ते पूजा विधाना ते पैकी जे अर्ध्यपाद्यादी पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे अर्पावी ते नैवेदी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्ठान आपूप लाडू पक्वान शिरसांड क्षीरखांड पायसान करावी निर्माण तया लागे नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथी कावटकादी यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारे रायती भावे करावी तयाप्रती दध्योदन भोजनांती तयाप्रती समर्पावे ऐशे षड्रश मिष्ठान्न आकंठ घालावे भोजन येणे करता मी जनार्दन संतुष्ट होय तयापरी श्लोक आर्ध्यदद्या सत्पत्नीक प्रहुष्टेनातरात्मना मंत्रेनानेन देवेशी ब्राह्मणो सहमा स्मरता आचार्य दानेन ब्रह्मणा पूजयेत सपत्निकान शुचीन शांतन धूचूर्णम संभोजने समर्तवे द्विजरूपेण तत्पत्नीत्वानुस्मरणं परिधाय यथाशक्त्य वस्त्रालंकार चंदने भोजने झाल्यावरी यथाशक्त्या वस्त्र अलंकारवरी मदर्पण बरवियावरी तया करी अर्पावे मग घृत पक्व पाच पक्वाने करून फळ तांबूळ दक्षिणादान येणे करुणी वायनदान द्यावे जान तयासी ऐका लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल अर्पून निघाली जे माळ गळा सुगंध पुष्पाची ऐसे भजन करुणी बरवे तयाचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मीनारायण जाणून नमस्कारावे मग बोळवावे स्व आश्रमा ऐशे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी ऐसे करता व्रतार्चन होय दोषमळाचे क्षाळन मग शुचिस्मंत होऊ न पावे सदन माझे तो ऐसा इतिहास बरवाजान लक्ष्मीपती श्री नारायण स्वमुखी श्रोत करी आपण तेचे कथन कथिलेशे प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिले आघवी संशय न धराजीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रती पाओ माधवा येथोनी कथा भाग अवघा अवधारावा पुढे करिता व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृती दर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वयं भगवंत बोलिलासे श्लोक मलमा असव्रतम नार्या करोति समुद्रचे न वैधव्य न दारिद्र पुत्र शोक कदाचन इति श्री आदिक मास महात्म्य पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित प्रथमोध्याय गोडा श्री स्वामी समर्थ।